गोदावरीचा बॅकवॉटर शेतामध्ये साचल्यामुळे सोयाबीन तर पूर्ण गेलंच आहे, पण पंचनामे करण्यासाठी शासनाकडून कुणी येतं का अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे। आमच्या लेकरांना शिक्षणाचा खर्च 2 ते 2.5 लाख रुपये आहे आणि त्यामुळे शासनाने तत्काळ मदत करावी हीच अपेक्षा आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे। 1 लाख रुपये भरावे लागते, बाकी 2 तर छोटे छोटे कसं भागवायचं मी सांगा तुम्ही दिलं आम्हाला तर आम्ही तिथं काहीतरी करू तुमच्याकडे येऊन। हे गंगेचं पाणी सरासरी 2 किलोमीटर पाणी इथं आहे, कोणाला दाखवायचं तुम्ही, कोणाला विचारायचं? वरून ह्याच्यात उत्पन्न काय मला सांगा? 1.5 एकर सोयाबीन आज मग पाण्यामध्ये, ह्याच्यात काय मला सांगा आता करणार काय आम्ही? ह्याला उत्पन्न काय आम्हाला? सगळं तर पाण्यात गेलं आता हे सगळं। तेच म्हणून आता काय याच्यामध्ये काहीच नाही शिल्लक। आता शासनाकडून अपेक्षा तर भरपूर आहे, पण शासन देते काही तर पंचनाम्यालाच कोणी येणं झाले। शासनानं आमचं म्हणणं आहे आमचं 2 लाख रुपये खर्च झाला आणि 2 लाख तरी द्यावं आम्हाला। आमचं म्हणणं हेच आहे, बाकी काही नाही आम्हाला, बाकी अपेक्षा नाही आम्हाला की 5-50 कोटी द्यावं म्हणते, आणि 5-50 कोटी देऊ शकत नाही। सगळा तोंडाला घास गेला आमचा, काय करणार आता सांगा तुम्ही? आता काय होणार याच्यामध्ये? सरासरी आता ही जमीन 1 वर्ष पिकत नाही, पुन्हा ना पीक होती आणखीन ही। तत्काळ मदतीची शेतकरी मागणी करतायत, जवळजवळ प्रत्येक शेतकरी मागणी करतोय। परभणीमध्ये पंचनाम्यांना कुणीच येईना अशी व्यथा सुद्धा शेतकऱ्यांनी मांडलेली आहे आणि तत्काळ मदतीची अपेक्षा या शेतकऱ्यांना आहे आणि आर्थिक भरीव मदत सरकारकडून मिळावी अशी अपेक्षा सुद्धा शेतकरी व्यक्त करतायत। ही जी शेतं आहेत सगळी पाण्याखाली गेलेली आहेत आणि शेतकऱ्याचं जे अतोनात नुकसान झालंय आणि शेतकऱ्याला फक्त मदतीची अपेक्षा। आम्ही तिथं काहीतरी करू तुमच्याकडे येऊन। हे गंगेचं पाणी सरासरी 2 किलोमीटर पाणी इथं आहे, कोणाला दाखवायचं तुम्ही, कोणाला विचारायचं? वरून पाणी सुरू चालूच आहे, आणखी पाणी बंद नाही, करायचंय कसं मला सांगा तुम्ही? गळ्यात का पाणी आहे माझ्या इथं? तुम्हाला मी बुडून दाखविले काढून आणि